ह्या जगाची जर हिस्ट्री आपण बघितली फक्त 13 वर्षे अशी गेलीत की ज्यात कुठलाही संघर्ष नव्हता. जगामध्ये कुठेही आजपर्यंत 93,000 सैनिकांनी एका वेळी शरणागती दिली नाहीये. ती आपल्या सैन्याने आजच्या बांगलादेशमध्ये घेतली. जर आपला शेजारी श्रीमंत होत असेल, खूप लोकांच्या पोटात दुखायला लागतं. वॉर सुरू करीन, भारताला डिस्ट्रॉय करीन, भारताने रिटॅलिएट केला तर समोरचा देश संपून जाईल. आताचे युद्ध मात्र ज्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हा जो बदल आहे तो कसा घडला आणि काय घडलाय? पहिलं युद्ध जर तुम्ही म्हणाल तर काश्मीरचं होतं. सगळ्यांनी सॅम बहादूर हा पिक्चर बघितलेला आहे. सोल्जर्स देश के बाहर के दुश्मनों से लड़ सकते हैं, लेकिन देश के अंदर हमारे लिए लड़ने की जिम्मेदारी आपकी है. त्यावेळी श्रीनगरमधले जे तरुण होते ते तरुण सुद्धा आपल्या भारतीय सैन्याबरोबर होते. श्रीनगरवर कब्जा करण्याचं ध्येय होतं का? हो, ॲब्सोल्युटली त्यांचं पण ते कब्जा पोचले नाही. नाही. त्याला एक छोटंसं कारण आहे आणि त्यांना असं वाटलंही नव्हतं त्यावेळेच्या पॉलिटिकल लिडरशिपला की चायना आपल्यावर अटॅक करेल. त्यावेळी आपल्याकडे तेवढं इक्विपमेंट नव्हतं की पॉलिटिकल विलिंगनेस. अजूनही मला असं वाटतं पाकिस्तानची आपण वी आर इन अ कंटिन्युअस स्टेट ऑफ वॉर. दॅट टाइम ही रिअलाइज की आपल्याला भारताशी समोरासमोरचं युद्ध करणं अवघड आहे. म्हणून त्यांनी एक प्रिन्सिपल काढलं होतं. हे सगळं पाकिस्तानी घडवून आणलं. पाकिस्तान आणि पण मग सिंधूर असं चालू झालं आणि मध्येच थांबलं. त्यामुळे आता पाकिस्तानच्या हेही लक्षात राहिलं की प्रत्येक वेळी इंडियाला जर आपण त्रास दिला दे विल नॉट फाईट ॲट लोकल लेवल. पाकिस्तान यात बाकीच्या देशांकडूनच पाळलेल्या कुत्र्याला छू म्हणलं तर तो कोणाला जाऊन चावणारच नाही ज्याच्यावर आपण पॉईंट करतोय. तसाच हा प्रकार आहे. तर चायनाने भारताच्या आसपास अशी मोत्याची माळ तयार केली. मग त्यासाठी भारताला काय करावं लागतं? भारताला त्याच्या भोवती अजून एक माळ बनवायला लागते. सो कॉल्ड बघितलं असेल पेपरामध्ये की इथं ऑपरेशन चालू आहे, आज 2 मारले गेले, अजून हे. सोल्जर हॅज टू बी लकी एव्हरी डे, टेररिस्ट हॅज टू बी लकी वन्स. किती मारले तुम्ही टेररिस्ट स्वतः? तुम्ही किती मोठा बुराणवाणी म्हणा स्वतःला, तो जगणार तेवढाच आहे. त्याच्या नावाची गोळी ही लिहिलेली आहेच. सध्या जो आपला धुरंधर पिक्चर चालू त्याच्यावरनं विचारायचं आहे की हेर खात्याबद्दल सांगा की ते कोणत्या प्रकारे त्याचा उपयोग केला जातो आणि कुठपर्यंत ते माहिती मिळवतात. खास ट्रेनिंग दिलेले लोक तिथे जातात. त्यांचं कधीही नाव पुढे येत नाही. ते त्या देशाचे नागरिक म्हणून राहिलेले आहेत. सध्या सायबर वॉरफेअर आहे. आता युद्ध कसं लढलं जातंय? सो तुमची पॉवर ग्रिडवरती अटॅक होऊ शकतो, एअरलाईन्सवरती अटॅक होऊ शकतो. समबडी कॅन हॅक इन टू युअर नॅशनल सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंट्स. देयर इज समथिंग कॉल्ड वॉर. ॲम्बिशन्स ह्या फार मोठ्या आहेत सगळ्यांच्या, पण यू कॅनॉट रूल द वर्ल्ड. थर्ड वर्ल्ड वॉर होणार का? थर्ड वर्ल्ड वॉर ही कन्सेप्ट अवघड आहे. नमस्कार ब्रिगेडियर सुनीलजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर कॉलिंग मी. मलाही फार आनंद आहे आज तुमच्याबरोबर हा एपिसोड इथं करतोय. युद्ध हे खरं म्हणजे अनादी कालापासून चालू आहे. म्हणजे हे मानवी संस्कृती एवढं जुनं आहे. तर पूर्वीच्या काळी जी युद्ध लढली जात ती जमिनीवर लढली जात, ती पण विनाशकारी होती. पण आताचे युद्ध मात्र मला असं वाटतं ज्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर हा जो बदल आहे तो कसा घडला आणि काय घडला आहे? मंजिरीजी, तुम्ही जे आत्ता विचारलं ते अगदी बरोबर आहे. जर ह्या जगाची जर हिस्ट्री आपण बघितलीत, जी नोटेड हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये फक्त 13 वर्षे अशी गेलीत की ज्यात कुठलाही संघर्ष नव्हता. इट इज अ रेकॉर्डेड फॅक्ट. आणि तेव्हा जेव्हा युद्ध सुरू झाली तर आपण महाभारतापासून म्हणतो, रामायणापासून युद्ध म्हणतो, ते आजपर्यंत येत गेली. त्यावेळी डिस्प्यूट हा असायचा. 2 देशांमधला डिस्प्यूट असेल किंवा 2 टोळ्यांमधला संघर्ष असेल आणि बेसिकली दुसऱ्याला मारून ती जागा कॅप्चर करणं हा एक भाग होता. हळूहळू जसे आपण पुढं जात गेलो तसं जसं साम्राज्यवाद यायला लागला. ब्रिटिश आपल्याकडे आले, पोर्तुगीज आपल्याकडे आले, फ्रेंच आले, डच आले. त्यांनी आपल्या इथली प्रॉस्पेरिटी बघून आपल्यावरती त्यांनी राज्य करण्यासाठी लढाया सुरू केल्या. आणि जे इथले छोटे छोटे राजे होते त्यांना कंट्रोल करून त्यांच्यावरती कब्जा मिळवून किंवा त्याला आपण म्हणतो फोडा आणि तोडा त्या टाईप प्रकारात हे झालं. त्याच्या पुढे जर आपण पुढं येत गेलो तर आपण पहिल्या महायुद्धात येतो, जिथं युरोपमध्ये बेसिकली हे युद्ध झालं होतं. पण त्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याचाही फार मोठा वाटा होता. कारण तो आपण ब्रिटिशांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी आपल्या सैन्याचा भरपूर वापर तिथं करून घेतला. आणि त्यावेळेचं जे युद्ध होतं ते ट्रेंच वॉरफेअर म्हणून होतं. की ट्रेंच वॉरफेअरचा अर्थ की खंदकामध्ये बसून लढलेली लढाई आणि ॲट अ पर्टिक्युलर टाईम खंदकातून बाहेर यायचं आणि शत्रूच्या खंदकावरती जाऊन अटॅक करून त्याला कॅप्चर करायचं आणि ती जमीन कॅप्चर करायची. सेकंड वर्ल्ड वॉरपर्यंत जेव्हा आपण आलो त्यावेळी सगळे युद्धाचं चित्र थोडंसं बदलत गेलं आणि ते सर्वव्यापी व्हायला लागलं.
It was not related only to Europe. It came into African continent. Later on, it was in part of Myanmar. Japan also entered. Later on, US also entered the war. आणि संपूर्ण ग्लोबलायझेशन ऑफ वॉर यू कॅन से फ्यू कंट्रीज अशा ज्या होत्या की ज्यांना युद्धामध्ये भाग घेता आला नाही किंवा ते थोडेसे दूर राहिले त्यांच्यापासून. आपल्या भारताचा इतिहास आपण जर बघितला तर 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 47 स्वातंत्र्यापासून आपला देश रोज लढतो आहे. पहिलं युद्ध जर तुम्ही म्हणाल तर काश्मीरचं होतं. काश्मीरसाठी ज्यावेळी इंडिपेंडन्स मिळाला, सगळ्यांनी सॅम बहादूर हा पिक्चर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये कसं त्यांनी राजाकडनं, महाराजा ऑफ काश्मीरकडनं लिहून घेतलं ट्रिटी ऑफ ॲक्सेशन आणि कसा काश्मीरमध्ये पाकिस्तानींचा पराभव केला. तिथपासून आपली सुरुवात होती युद्ध. ते म्हणजे फाळणी झाली तेव्हापासून. पण तेव्हा कोणत्या प्रकारचं युद्ध लढलं गेलं? तेव्हा जागा कॅप्चर करण्यासाठीचं पहिलं युद्ध होतं. पाकिस्तानला माहिती होतं की त्यांचे जे आर्मीचे चीफ होते त्यावेळी ते ब्रिटिश ऑफिसर होते, तर ते परमिशन देणार नाहीत हे त्यांना क्लिअर माहिती होतं. म्हणून त्यांनी नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समधल्या ट्रायबल्सना एकत्र केलं, त्यांना हत्यारं दिली आणि त्या ट्रायबल्सना घेऊन पाकिस्तान आर्मीचे ऑफिसर्स आणि जवान हे रेडर्सच्या ड्रेसमध्ये म्हणजे जसे एखादा टोळी युद्ध असतं त्याप्रमाणे ते काश्मीरमध्ये घुसले आणि त्यांना श्रीनगर कॅप्चर करायचं होतं. त्यासाठी आपल्याला 28 ऑक्टोबरला आपली पहिल्यांदी दिल्लीहून एक डकोटा विमान गेलं आणि त्याच्यामध्ये 1st बटालियन ऑफ द सिख रेजिमेंट अंडर जनरल कर्नल दिवाण रणजित राय ते तिथं उतरले आणि त्यांनी बारामुल्लापर्यंत जाऊन पहिली लढाई बारामुल्लामध्ये झाली. तिथं कर्नल दिवाण रणजित राय शहीद झाले आणि त्याच्यानंतर मग पुढे त्यांनी पाकिस्तानी रेडर्सना किंवा कबायलाजना पूंछच्या पलीकडं आणि त्यांच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडं पाठवलं. पण त्यांचं श्रीनगरपर्यंत येऊन श्रीनगरवर कब्जा करण्याचं ध्येय होतं का? हो, ॲब्सोल्युटली त्यांचं पण कब्जा ते पोचले नाहीत. नाही. त्याला एक छोटंसं कारण आहे. बारामुल्ला म्हणून एक जागा आहे काश्मीरमध्ये, त्या तिथे एक ख्रिश्चन ननरी होती. बरं. तर नन्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड यूज टू कम देअर फॉर ट्रेनिंग. आणि त्या ट्रेनिंगच्या इथं ह्या लोकांनी थांबून लूटमार आणि अत्याचार केले आणि ते तिथं 2 दिवस हॉल्ट केला त्यांनी. त्या हॉल्टमुळे आपल्या सैन्याला वेळ मिळाला आणि आपलं सैन्य तिथपर्यंत जाऊन लढाई करू शकलं आणि त्यांना परत मागे उरीपर्यंत आणि उरीच्या पलीकडे पाठवून दिलं. म्हणून श्रीनगर आपल्याकडे राहिलं. सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळी श्रीनगरमधले जे तरुण होते ते तरुणसुद्धा आपल्या भारतीय सैन्याबरोबर होते आणि त्यांनी त्यावेळी आपल्या भारतीय सैन्याची खूप साथ दिली होती. तर हे तर आपल्या देशाचं पहिलं युद्ध होतं. त्याच्यानंतरचा काळ जो पुढे गेला त्यावेळी आपले पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यावेळची जी फॉरेन पॉलिसी होती त्याप्रमाणे पंचशील तत्त्व आणि आपल्याला सगळ्यांची व्यवस्थित राहायचं आहे, चायनाबरोबर आपलं चांगलं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमधून जे झालं त्याच्यापुढं 1962ला चायनाने आपल्यावरती आक्रमण केलं. कशासाठी केलं तर परत टेरिटोरी गेन करण्यासाठी. सो आजही तर तुम्ही बघितलात तर काही भाग अक्साई चीन आणि त्या एरियामधला भाग हा चायनाच्या ताब्यात आहे. काही 1000 स्क्वेअर किलोमीटर भाग हा चायनाच्या ताब्यात आहे अजूनही आहे. हां, म्हणूनच त्याला तिथं आपण LAC म्हणतो, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आणि तिथं जी गलवानची लढाई झाली होती 2020मध्ये, अशा तिकडं स्किर्मिशेस चालू होत्या. सो 62मध्ये हे जे चायनाने लढाई केली त्याच्यामध्ये आपल्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण ते पण जमिनीवरचं युद्ध होतं. ते जमिनीवरचं युद्ध होतं. एअरफोर्सचा भाग हा हळूहळू आता लढाईमध्ये यायला लागला होता 2nd वर्ल्ड वॉरपासून. कारण राईट ब्रदर्सनी 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच विमानांचा शोध लावला होता. त्याच्यानंतर पहिल्याही महायुद्धामध्ये एअरफोर्सचा वापर कसा करायचा आहे त्यावेळेच्या जनरल्सना अजून माहीत नव्हतं आणि तोपर्यंत त्यांचा असा विचार होता की पुढं जे आपले घोडदळ आहे त्यांना चारा देण्यासाठी म्हणून या विमानांचा वापर होऊ शकेल. हे करत करत ज्यावेळी आपण 2nd वर्ल्ड वॉर लावलं त्यावेळी मग बॉम्बर्स, फायटर्स, नंतर त्याच्यावरती लावलेली मशीन गन्स असं युद्ध सुरू झालं. त्याच्यापुढे मग जेट एअरक्राफ्ट्स यायला लागली. सो एअरफोर्स 1970 ऑनवर्ड्स 65-70 ऑनवर्ड्स प्रिडॉमिनंट झाली की त्यांना तेवढं प्रगत तंत्रज्ञान यायला लागलं. त्यांच्याबरोबर जी हत्यारं होती ती आली. सो 62 वॉरसुद्धा जमिनीसाठी होतं. जेव्हा 62मध्ये आपण चायनाच्या विरोधात हरलो त्यावेळी का हरलो आपण तेव्हा? त्यावेळी आपल्याकडं तेवढं इक्विपमेंट नव्हतं, आपल्याकडं त्या प्रकारची हत्यारं नव्हती आणि पॉलिटिकल विल ऑल्सो वॉज नॉट देअर. म्हणजे कुठलीही लढाई लढायची असेल तर एका राष्ट्राला त्या लढाईसाठी तयारी करावी लागते
आणि ती तयारी सर्वांगीण असली पाहिजे. पण भारत तेव्हा तयार नव्हता भारत लढण्यासाठी. आपण तेवढ्यासाठी तयार नव्हतो. हाय अल्टिट्यूड वॉरफेअरबद्दल आपल्याला माहिती नव्हतं. आपल्या सैनिकांकडे तसं इक्विपमेंटही नव्हतं. पण मग हाय अल्टिट्यूड म्हणजे कुठे लढली गेली ती? आता तुम्ही जर बघितलं तर सियाचिन ग्लेशियर आणि त्या साईडला किंवा त्याच्या पुढं गेल्यावरती आता हा जो 120 बहादूर पिक्चर आला होता, मेजर शैतान सिंग परमवीर चक्र, ज्यांच्यामुळे तो एरिया आपला वाचला होता. तर त्या एरियामध्ये ज्यावेळी ही लोकं लढत होती त्यावेळी त्यांच्याकडे ज्याला आपण विंटर क्लोदिंग आज ज्याला म्हणतो किंवा हाय अल्टिट्यूडमध्ये किंवा बर्फामध्ये जे कपडे आपल्याला लागतात ते सुद्धा नव्हते. ते साध्या स्वेटर्सवरती जाऊन पायामध्ये साधे सॉक्स होते. म्हणजे इतका त्यावेळेचं कंडिशन नॉट अप टू द मार्क म्हणता येतील. आणि ह्या सगळ्याचा म्हणजे परिणाम प्लस पॉलिटिकल विल नसल्यामुळे आपण ती लढाई हरलो. जर आपली ही तयारी सुरुवातीपासूनच असती तर चित्र काहीतरी वेगळं असतं. पण त्यावेळी आपण चायनाला मित्र समजत होतो. चिनी भारत हिंदी चिनी भाई भाई हे चालू होतं त्यावेळी. आणि त्यांना असं वाटलंही नव्हतं त्यावेळेच्या पॉलिटिकल लिडरशिपला की चायना आपल्यावर अटॅक करेल. हे ज्यावेळी 62 झालं त्यावेळी 65मध्ये पाकिस्तान, त्यांना असं वाटलं की आपण इंडियाला आता हरवू शकू, कारण त्यांचं एक मोठं युद्ध ते हरलेले आहेत. म्हणून 65चं वॉर सुरू केलं त्यांनी. बट आपल्या जवानांनी त्यावेळी शर्थीचे पराक्रम गाजवला आणि पाकिस्तानला त्या लढाईत हरवलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परमवीर चक्र, अब्दुल हमीद वगैरे ह्या सर्वांची नावं त्याच्यात घेतली जातात. आपले जनरल वैद्य जे सरसेनापती होते त्यांनाही त्यावेळी महावीर चक्र 65च्या वॉरमध्ये मिळालं होतं. परत त्यांना 71च्या वॉरमध्ये सुद्धा महावीर चक्र मिळालं होतं. मग तेव्हा काय असं वेगळं घडलं की चीनशी आपण लढताना आपण हरलो पण पाकिस्तानशी मात्र आपण, कारण अजूनही मला असं वाटतं पाकिस्तानशी आपण वी आर इन अ कंटिन्युअस स्टेट ऑफ वॉर ना. येस ॲब्सोल्युटली. म्हणजे पाकिस्तानशी आपण 47 पासूनच युद्धामध्ये स्टेटमध्ये आहोत, कारण त्यांनी त्यांची स्टेट मेंटल स्टेट बदलली नाही आहे. चीनच्या युद्धामध्ये एरिया डिफरंट होता, ट्रेनिंग जे लागतं ते वेगळं होतं, तयारी जी करावी लागते ती वेगळी होती, प्लस जी आपल्याला रसद पाहिजे असते किंवा साठे पाहिजे असतात, शस्त्रगोळा दारूगोळ्याचा साठा लागतो, ते आपल्याला प्लॅन आणि प्रिपेअर करून ठेवावे लागतात. ज्यावेळी आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी जवानाच्या जवळ जो ॲम्युनेशन असतो तो सोडून त्याला मागूनही ॲम्युनेशन पुरवठा करता यावा लागतो. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे डेपोज तयार करावे लागतात. ही त्यावेळी सिस्टीम नव्हती. दळणवळणाची साधनं म्हणजे कम्युनिकेशन, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, रस्ते नव्हते. म्युल्सच्या पाठीवरती सामान जात होतं. रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ म्युल्ससुद्धा नव्हते. आणि कम्युनिकेशन म्हणजे आपली जी म्हणजे हे म्हणतो ज्याला आपण एकमेकांशी संभाषण करायसाठी रेडिओ सेट्स वगैरे त्या टाईपचे रेडिओ सेट्ससुद्धा नव्हते त्यावेळी. त्यामुळे पाठवलेला मेसेज पूर्ण खाली पोचेपर्यंत तिकडची लढाई संपलेली असायची. पण आपले सैनिक जेवढ्या शर्थीने लढले त्यामुळे 62 काय 65 काय आणि त्याच्यानंतर आलेलं 71चं वॉर. 71चं वॉर हा आपल्या देशातला एक टर्निंग पॉईंट म्हटला जातो. जगामध्ये कुठेही आजपर्यंत 93,000 सैनिकांनी एका वेळी शरणागती दिली नाही आहे. ती आपल्या सैन्याने ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये घेतलेली आहे. एका वेळी 93,000 सैनिकांना शरण यायला लावणं. जनरल A.A.K. नियाझींच्या अंडर हु वॉज द कमांडर ऑफ ईस्ट पाकिस्तान आर्मी, त्यांना सरेंडर केलं त्यांनी जनरल J.S. अरोरांच्याकडे, जे ईस्टर्न आर्मी कमांडर होते तेव्हाचे. तर ही इतिहासातली फार मोठी घटना आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण एक नवीन देश क्रिएट केला. म्हणजे जो ईस्ट पाकिस्तान आजचा बांगलादेश आहे त्यांना हिंदुस्तान म्हणजे आपल्या भारताचे नेहमीच ऋणी राहिलं पाहिजे. विच अगेन थोडंसं जरा आपण बोलूया. नाही पण तेव्हा वेगळं असं काय झालं? मॅडम तेव्हा एक अतिशय उत्तम गोष्ट अशी झाली की आपल्या सैनिकांचं ट्रेनिंग हे फार उत्तम होतं. काय असतं हे ट्रेनिंग एक्झॅक्ट? फील्ड मार्शल माणेकशॉ जे होते आपले त्यावेळी सरसेनापती होते, ज्यावेळी इंदिरा गांधींनी सांगितलं कुठल्याही राष्ट्राला पहिले किंवा सैन्याला पॉलिटिकल एम मिळतं, राष्ट्रांनी करायचं काय हे पॉलिटिशियन्स ठरवतात, लीडर्स. तिथून आदेश येतो की आपल्याला ह्या इथं लढाई लढायची. आता त्याच्यानंतर मग आर्मीचं काम सुरू होतं की ही लढाई आपण कशी लढायची, कुठल्या वेळेला लढायची. तुम्हाला जर आठवत असेल तर इंदिरा गांधींचं म्हणणं होतं की लगेच अटॅक करा. त्यावेळी माणेकशॉ म्हणले होते मला 6 महिने द्या, मी माझ्या आर्मीची तयारी पूर्ण करीन आणि मग लढीन. याचं कारण असं आहे की आपल्याला काळ वेळ, आपली तयारी, आपल्याकडे असलेले स्टॉक्स किंवा रसद ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.
आपल्याकडे असलेलं इक्विपमेंट इट्स सर्व्हिसेबिलिटी, म्हणजे तुमच्याकडे जर रणगाडे असतील, तुमच्याकडे विमानं असतील, तर प्रत्येक वेळेस 100% सर्व्हिसेबिलिटी असू शकत नाही इक्विपमेंटची. ते इक्विपमेंट मेंटेनन्स करावं लागतं, त्याला वॉर प्रिपेअर्ड करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो टाईम लागतो तो जनरल माणेकशॉंनी व्यवस्थित घेतला. प्लस त्यावेळी आपल्याला 2 फ्रंटवरती वॉर करायचं होतं, ईस्ट पाकिस्तानच्या त्या ईस्टर्न साईडला ॲज वेल ॲज वेस्टर्न साईडला. आपल्या दोन्ही फ्रंटवरती एनिमी सेम होता. प्लस त्यावेळी एनिमीला सपोर्ट होता अमेरिकेचा. जर तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी 7th फ्लीट अमेरिकेने पाठवलं होतं. पण आपला जो एक चांगला मित्र राष्ट्र आहे रशिया, दे हॅड कम फॉर आवर हेल्प ड्युरिंग दॅट टाईम ऑल्सो. आणि त्यांनी त्यावेळी अमेरिकेला सांगितलं, जर तुम्ही ह्या पॉईंटच्या पुढं आलात तुमचं 7th फ्लीट, तर इट विल बी कॉल्ड ॲज ॲग्रेशन ऑन रशिया. सो देअर सबमरीन्स ऑल्सो वेअर पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. आणि तसं केल्यानंतर मग आपल्याला हे 14 दिवसाचं युद्ध डिसेंबरमध्ये आपण लढलं. डिसेंबरमध्ये का लढायचं याची छोटीशी गोष्ट सांगतो. कारण विंटर मंथ्स असतात, नद्यांचा फ्लो थोडा कमी झालेला असतो, प्लस रात्र जास्ती असते, डे लाईट कमी असतो. त्यावेळेचं वॉरफेअर जे होतं ते अंधारात लढलं जायचं जास्ती. म्हणजे संध्याकाळी 5-5:30ला सूर्यास्त होतो आणि सकाळी 6-6:30 नंतरच उदय होतो. तर ह्या ज्या मिळाले 13 ते 14 तास मिळतात, 12-14 जे काय तास असतील, त्याच्यामध्ये त्यावेळेचं लढली जायची. डे टाईमला दोघांनाही एकमेकांच्या पोझिशन माहिती असायच्या आणि तिथं अटॅक होऊ शकायचा किंवा आपल्या आर्टिलरी तोफखान्याची गोळाबारी सुद्धा होऊ शकायची. तर हे आपलं 71 झालं. पण मग तेव्हा पहिल्यांदा समुद्रमार्गे किंवा पाण्यावर सबमरीन द्वारा युद्ध लढलं गेलं का? बिलकुल मॅडम. ह्या 71 युद्धामध्ये आपलं नौदल त्यांचा मोठा वाटा आहे. कसा? त्यांनी पाकिस्तानच्या कराची पोर्टचं ब्लॉकेड केलं होतं, त्यांच्या युद्धनौकांवरती अटॅक केला होता. वी ऑल्सो लॉस्ट. आपली काही वॉरशिप 1-2 डिस्ट्रॉय होतातच. सैन्य युद्ध म्हटलं की दोन्ही साईडला काही ना काहीतरी होत राहतं. पण आपल्या नौदलाने त्यावेळी निर्णायक विजय समुद्रावरती मिळवला होता. सो दॅट वॉज आपल्याकडं आर्मर किंवा ज्या आर्मार म्हणतो नौदल, हे अगदी शिवाजी महाराजांपासून चालू आहे. आणि पूर्वीच्या काळच्या बऱ्याच अशा लढाया तुम्ही जर बघितलं असेल तर रोमन साम्राज्य म्हणा किंवा तेव्हापासून जहाजांचा वापर केला जातो. पण आधुनिक युद्धाच्यामध्ये भारताकडनं मोठ्या प्रमाणात आणि नौदलाचा सक्सेसफुली वापर केला गेला होता हा 71च्या युद्धामध्ये होता. आपल्याकडे त्यावेळी एअरक्राफ्ट कॅरियरसुद्धा होती. म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी आपल्याकडे एकत्र येतात, ह्या सगळ्यांमुळे आपला विजय झाला. तसंच एअरफोर्स, या इथं आपण एअरफोर्सला विसरू शकणार नाही. 71च्या युद्धामध्ये एअरफोर्सनी जो पराक्रम गाजवला होता तो अतिशय वाखाणण्याजोगं आहे. ज्यावेळी तिन्ही सेनादलाची अंग, दॅट इज आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, हे तिघं मिळून ज्यावेळी लढाई लढतात, सपोर्टेड बाय पॅरामिलिटरी फोर्सेस, दॅट इज बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा अदर ज्या आता फोर्सेस आपल्याकडे अजून वाढत चालले आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून आणि राष्ट्रांनी एक होऊन जर युद्ध लढलं तरच ते युद्ध सक्सेसफुल होतं. आणि त्याचं मोठं उदाहरण 71 आहे. ह्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये भुट्टो आले. भुट्टो वॉज इंटरेस्टेड इन मेकिंग ॲटम बॉम्ब. त्यांना आण्विक शस्त्र बनवायची होती. भुट्टोंना जनरल झियाउल हकनी अरेस्ट करून फाशी दिली. झियाउल हक बिकेम डिक्टेटर ऑफ पाकिस्तान. दॅट टाईम ही रिअलाइज की आपल्याला भारताशी समोरासमोरचं युद्ध करणं अवघड आहे. कारण भारत हा फार मोठा देश आहे आणि त्यांची तयारीसुद्धा तेवढीच चांगली होत चालली आहे. म्हणून त्यांनी एक प्रिन्सिपल काढलं होतं, टू ब्लीड इंडिया विथ 100 कट्स. म्हणजे भारताला इतक्या ठिकाणी टू ब्लीड इंडिया विथ 100 कट्स, म्हणजे भारताला छोट्या छोट्या स्किर्मिशेसमध्ये अडकवायचं, इंटरनल सिक्युरिटी इश्यूजमध्ये अडकवायचं. डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नको, पण इनडायरेक्ट सपोर्ट करायचा. त्याच्यामध्ये पंजाबचा टेररिझम असेल, नॉर्थ ईस्टचा टेररिझम असेल किंवा काश्मीरमधला टेररिझम सुरू झाला होता. असे करत करत सगळ्या ठिकाणी भारतामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले होते. नंतर बांगलादेशच्या साईडनी सुद्धा थोडे थोडे प्रॉब्लेम वाढायला लागले होते. दो बांगलादेश दॅट टाईम वॉज विथ इंडिया, टुडे थोडासा सिच्युएशन बदली झालेली आहे. प्लस एक अजून फॅक्टर होता, तो म्हणजे माओइस्ट, नक्षलवाद ज्याला आपण म्हणतो. नक्षलवाद हा हे सगळं पाकिस्तानी घडवून आणलं. पाकिस्तान आणि सेम टाइम सम अदर नेशन्स हू आर सपोर्टिंग पाकिस्तान. विल कम टू दॅट. म्हणजे आपण बोलूया. पण हे पाकिस्तानच्याकडच्या ह्या खुरापती पाकिस्तानच्या होत्या. 89 पासून जे JNK मध्ये सुरू झालं
त्याच्या आधी पंजाबमधला टेररिझम झाला. नॉर्थ ईस्टमध्ये वेगवेगळ्या स्टेट आणि वेगवेगळ्या ट्राईबच्या ज्या मुवमेंट्स होत्या, नागालँड सेपरेट नागा नेशन, मिझो नॅशनल फ्रंट अँड अशा सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याला पाकिस्तानचा आणि ISIचा फुल सपोर्ट होता. आणि जो आपण नक्षलवाद म्हणतो तो आयडिओलॉजी घेऊन येतो माओवादाकडनं. तर त्या नक्षलवादी म्हणजेच बेसिकली माओची आयडिओलॉजी आहे ती ते फॉलो करतात. माओ झेदुंग जो चायनाचा त्यावेळेचा रेव्होल्युशनरी लीडर होता, आणि त्यांचा एक असा प्लॅन होता, पशुपतीनाथ ते तिरुपती, तिरुपती टू पशुपती हा एक जो कॉरिडॉर आहे, असा एक कॉरिडॉर तयार करायचा की जिथं नक्सलाईट मुवमेंट ही स्ट्रॉंग असली पाहिजे आणि नक्सलाईट मुवमेंट विल रूल दॅट एरिया अँड अल्टिमेटली गेट इंडिपेंडन्स फ्रॉम इंडिया. बट आजच्या पशुपती ते तिरुपती हो म्हणूनच ही जी दोन भाग पाडायचे. तेलंगणा, महाराष्ट्र बॉर्डर, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, नेपाळ बॉर्डर असा तो एक संपूर्ण जो मोठा कॉरिडॉर बनतो. तिथं माओवाद बोकाळत होता. आणि त्याच्याचबरोबर आता मात्र आजच्या प्रेझेंट गव्हर्नमेंट आणि प्रेझेंट लिडरशिप ॲज वेल ॲज मिलिटरी स्ट्रॅटेजी किंवा व्हेरियस डिफरंट स्ट्रॅटेजीज याच्यामध्ये माओवादामधनं लोक आता बाजूत पडायला लागली आहेत. सरेंडर्स खूप होत आहेत आणि स्लोली पीपल ऑफ दॅट एरिया त्यांनाही आता लक्षात यायला लागलं आहे की आपल्याला ह्याच्यातून काही मिळणार नाही आहे. आणि त्या इतके वर्ष लढल्यानंतर जे माओवादी टेररिस्ट होते तेही आता बाहेर येऊन मेन स्ट्रीममध्ये यायला लागलेत. हा एक आपला मोठा विजयाचा फॅक्टर आहे. आपण पंजाबची इन्सर्जन्सी कंट्रोल केली, इकडची इन्सर्जन्सी कंट्रोल केली. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आता आपण बऱ्याच प्रमाणात सिच्युएशन अंडर कंट्रोल आणलेली आहे. म्हणजे आय कॅन से 85 to 90%. ऑपरेशन सिंदूर होईपर्यंत परत एकदा तिकडे ते सुरू झालं होतं. छोटंसं काही ना काहीतरी कुरापत हे पाकिस्तान काढणारच. पण त्यांना 2 किंवा 3 वेळा आपण असं उत्तर दिलं आहे की ज्याच्यामध्ये सिंधू तर आत्ता सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्या आधी बालाकोट नंतर सर्जिकल स्ट्राईक केले होते आणि उरी नंतर डीप स्ट्राईक करून आपण टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे आता पाकिस्तानचे हेही लक्षात यायला लागलं की प्रत्येक वेळी इंडियाला जर आपण त्रास दिला तर ते मिलिटरी माईटनीच फाईट करतील. दे विल नॉट फाईट ॲट लोकल लेवल. पण मग सिंदूर असं चालू झालं आणि मध्येच थांबलं, ते का झालं? मॅडम आता असं आहे की लढाईची जी परिभाषा आहे ती थोडीशी बदलत चाललेली आहे आणि वॉरफेअर अँड स्ट्रॅटेजीज या सगळ्यात आता हळूहळू चेंज होत आहेत. याचं पहिले कारण म्हणजे ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी. जी टेक्नॉलॉजी आता यायला लागली आहे, आपल्याकडे असलेले कम्युनिकेशन इक्विपमेंट, आपल्याकडे असलेली सर्व्हेलन्स इक्विपमेंट, आणि पुढची एक गोष्ट म्हणजे आधीची लढाई ही जमिनीसाठी होती की हा भाग कॅप्चर केला तर आपला विजय. पण आताची जी लढाई आहे त्याच्यामध्ये अशी स्ट्रॅटेजी वापरली जाते की सरळ सरळ शत्रूला त्याच्या एरियातून बाहेरच येऊ द्यायचं नाही. लाईक आपण त्यांच्या संपूर्ण विमानतळ उद्ध्वस्त केले होते, मिलिटरी बेसेस जिथून त्यांची फायटर एअरक्राफ्ट जात होती. पिन पॉईंट टार्गेट्स आपण त्यावेळी सिलेक्ट केली होती. जे टेररिस्ट कॅम्प्स होते इनसाईड पाकिस्तान इन ऑल इम्पॉर्टंट सिटीज ते आपण डिस्ट्रॉय केले विदाउट डिस्टर्बिंग एनी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट ऑफ पाकिस्तान. थ्रेट काय होती पाकिस्तानकडनं? देअर एअरक्राफ्ट्स वुड हॅव टेकन ऑफ फ्रॉम व्हेरियस एअरफोर्स बेसेस. ते सगळे एअरफोर्स बेस आपण डिस्ट्रॉय केले. आणि त्याच्यामध्ये अजून एक जे झालं होतं ते कायराना हिल, जे आपण सगळे ऐकतो. कायराना हिलमध्ये जे डिस्ट्रक्शन झालं आजही म्हणलं जातं, लोक डायरेक्टली म्हणत नाहीत पण इनडायरेक्टली सगळ्यांना माहीत झालं आहे की तिथं ॲटॉमिक वॉरहेड्स ठेवलेली होती अँड दे गॉट डिस्टर्ब्ड. अमेरिकन सो शुड बी अमेरिकन ओनली, बिकॉज पाकिस्तानची एवढी कपॅसिटीच नाही आहे. वॉरहेड ही ॲटॉमिक त्यांची तयारी होती ना न्यूक्लिअर बॉम्बची. मॅडम असं आहे ना की न्यूक्लिअर वॉरफेअर हा एक भयंकर वेगळा आस्पेक्ट आहे. तर कितीही तुम्ही धमक्या दिल्यात की मी न्यूक्लिअर वॉर सुरू करीन, भारताला डिस्ट्रॉय करीन, किती ठिकाणी कराल तुम्ही, 1 शहर 2 शहर डिस्ट्रॉय कराल, पण जर भारताने रिटॅलिएट केलं तर संपूर्ण तो समोरचा देश संपून जाईल. डिस्ट्रक्शन विल बी मॅसिव्ह. आपली पण आहेच न्यूक्लिअर कॅपेबिलिटी. आपली कॅपेबिलिटी फार बेटर दॅन आवर ॲडव्हर्सरीज आहे. ऑफकोर्स जी मेजर न्यूक्लिअर पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये चायना एक आहे, अमेरिकन्स आहेत, रशिया आहे, फ्रान्स आहे, टू ॲन एक्सटेंड नाव इराण इज ऑल्सो ट्राईंग टू गेट द न्यूक्लिअर वेपन्स. पाकिस्तान ऑल्सो सेज दॅट दे आर न्यूक्लिअर केपेबल. त्यामुळे ते आपल्याला घाबरायचा प्रयत्न. पूर्वी न्यूक्लिअर ब्लॅकमेल असायचं की जर असं झालं तर आम्ही असं करू. ते तसं करू न देण्यासाठी हे सिंदूर झालं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण असं म्हणलं तसंच करू असं नाही आहे, हे काहीतरी वेगळंच करतील. आणि त्या वेगळेपणामध्ये आपण हे जे लढाई होती ती 4 ते 5 दिवसामध्ये संपवावी लागली.
आपण आता ना पाकिस्तान म्हणतोय, पण मला असं वाटतं भारताला सगळ्याच बाजूनी शत्रूंनी घेरलेलं आहे, ॲडव्हर्सरीज म्हणा किंवा तर मग बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, ह्याचा पण एक इतिहास आहे ना की तिथे कसं युद्ध बदलत गेलं. आपली या लोकांशी असलेले राजकीय संबंध आणि त्यामुळे होणारी युद्ध, मग ती छुपी गनिमी गाव्याची असतील किंवा वेगळ्या प्रकारची रणनीती आहे, ती कशी बदलत गेली आपल्या शेजारी देशांबरोबर. येस मॅडम, ह्याच्यामध्ये एक बेसिक फॅक्ट सगळ्यांना समजली पाहिजे. ती फॅक्ट अशी आहे की जर आपला शेजारी श्रीमंत होत असेल किंवा आपला शेजारी पॉवरफुल होत असेल तर सगळ्यांनाच आनंद होतो असं नाही आहे. खूप लोकांच्या पोटात दुखायला लागतं की अरे हा तर एवढा साधा होता आणि आता एकदम हा इथं पुढं कसा गेला. भारताबद्दल तेच होतं आहे. आपल्या ज्या डेव्हलपमेंट आपल्या कंट्रीमध्ये होती इन व्हेरियस फील्ड्स आणि विच इज प्लॅन्ड अँड एक्झिक्युटेड इफेक्टिव्हली, अशी जी डेव्हलपमेंट आहे ही बघून लोकांच्या लक्षात येतं आहे की आपण कुठेतरी मागं पडतो आहे. मग ह्या देशाला आपण प्रॉब्लेम क्रिएट करा. कोण करतं आहे? डायरेक्टली नेबर्स, इनडायरेक्टली समबडी एल्स. नेपाळमध्ये प्रॉब्लेम झाला होता. नेपाळशी आपले संबंध कसे आहेत? नेपाळशी आपले आधीचे संबंध अतिशय उत्तम आता नाही आहेत होते. पण. आता पण इट्स अ मिक्स बास्केट. समटाईम्स दे आर प्रो अस, समटाईम्स चायनीज इन्फ्लुएन्स इज ऑल्सो देअर. मेजर पाकिस्तानी इन्फ्लुएन्स ऑल्सो इज देअर. ISI प्रेझेन्स ऑल्सो इज देअर इन नेपाळ. नेपाळमध्ये पण आहे. That's how communism came into power. Communist came into power in Nepal also. Later on थोडासा चेंज झाला, आता परत चेंज होतोय. पण नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. नाही, हिंदू राष्ट्र असून मॅडम इथं जातीचा प्रश्न नाही आहे. जात हा गौण आहे. मला शेजारचा जरी आपल्याच जातीचा असला तरी तो चांगलं करत असेल तर आपल्याला त्याचं असं नाही वाटत की आपल्या जातीत आहे म्हणून तो चांगलं करतोय. तो चांगलं माझ्यापेक्षा का करतोय, मग याचं वाईट कसं होईल. आणि जिथे रॅडिकल थॉट प्रोसेस सुरू होते ना तिथं प्रॉब्लेम येतो. तोच प्रॉब्लेम बांगलादेशमध्ये आला. जोपर्यंत बांगलादेशमध्ये डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्मेंट होतं, हसीना आणि तिचं गव्हर्मेंट, त्याच्या आधी बेगम खालिदा झियाचं गव्हर्मेंट, दे वेर प्रो इंडिया. नो रॅडिकल एलिमेंट्स वेर कमिंग इन दॅट. बट आता आपण एवढ्या 50-55 वर्षांनंतर बघतो, 71चे युद्ध होऊन आता 54 वर्ष झाली आहेत. आता तिथं रॅडिकल एलिमेंट्स यायला लागलेत आणि रॅडिकलायझेशन ऑफ पॉप्युलेशन, रॅडिकलायझेशन ऑफ माइंड्स. कुठून त्यांना एवढं हे मिळत असतं? पाकिस्तान. सगळं पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तान यात बाकीच्या देशांकडूनच. येस. आणि पाकिस्तानला सपोर्ट करणारा मोठा एक देश आहेच. तो इनडायरेक्टली त्यांच्याकडनं करून घेतोय. जर आपण आपल्याकडे पाळलेल्या कुत्र्याला छू म्हणलं तर तो कोणाला जाऊन चावणारच नाही ज्याच्यावर आपण पॉईंट करतोय. तसाच हा प्रकार आहे. म्हणजे मालकाला लढायची जरूर नसते. प्रॉक्सी वॉर आहे. प्रॉक्सी वॉर आहे. श्रीलंकेमध्ये तोच प्रॉब्लेम झाला होता. बट श्रीलंका मेजर प्रॉब्लेम वॉज चायना. चायनाकडनं त्यांनी घेतलेली कर्ज आणि त्या कर्जांमुळे त्यांची पोर्ट जी होती ती चायनाच्या ताब्यात होती. श्रीलंकेला त्या तमिळ लोकांना आपणच शिकवलेलं ना मॅडम? इनिशियली तर आपण ट्रेन कारण केलं. माझ्याकडे मेजर भिडे आले होते. त्यांनी सांगितलं की आम्हीच त्यांना जाऊन शिकवलं आणि नंतर त्यांच्यावरच युद्ध करायची वेळ आली त्यांच्याबरोबर. कारण पॉलिटिकल एम वॉज चेंज आणि आपल्या सदर्न इंडियाला थ्रेट सुरू झाली होती. कोणाकडून तेव्हा? तमिळ. प्रभाकरन हू वॉज प्रो इंडिया, ही वॉन्टेड सेपरेट नेशन. त्याला एक वेगळं राष्ट्र पाहिजे होतं श्रीलंकेमध्ये. पण त्याच्याचबरोबर जर त्यांनी तामिळनाडू आणि सदर्न इंडियामध्ये ह्या कारवाया सुरू केल्या तर आपल्या देशाला ते फार महागात पडलं असतं. प्लस ज्या एमने आपण त्यांना ट्रेन केलं होतं तो एम बाजूला राहून त्यांचा एम वेगळा झाला होता. वेन देर इज अ पॉलिटिकल फॉलआउट, बेस्ट ऑफ द फ्रेंड्स बिकम वर्स्ट एनिमीज. सो दॅट वॉज द केस ऑफ श्रीलंका. मॉलदीव्ज ऑल्सो. चायनाबद्दल मला सांगायचं जे महत्त्वाचं आहे की चायना ही अशी एक सुपर पॉवर आहे आज, म्हणजे विदाऊट डिनायल. म्हणजे अमेरिकाही चायनाला घाबरते जे असं. आणि चायनाचा सध्याचा मेन एम काय, आपल्या जगातला जो व्यापार चालतो हा जवळजवळ 95 ते 98% समुद्रमार्गे चालतो. मुवमेंट ऑफ कार्गो. सो काही ठराविक एरियांना सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणतात की जिथून ही जी जहाजं असतात ज्याच्यामध्ये ऑइल टँकर्स असतील किंवा वाहू जहाजं असतात ती त्या ठराविक एरियामध्ये जातात. दॅट इज कॉल्ड एज इंटरनॅशनल वॉटर्स. म्हणजे कुठल्याही देशाचं जहाज त्या इंटरनॅशनल वॉटरमध्ये मालवाहक जहाज म्हणून जाऊ शकतं.
पण त्या एरियामध्ये ज्यांचा प्रेझेन्स आहे दे कॅन कंट्रोल दो सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन. आपल्याकडं मॉलदीव्स खाली आहे, तर मॉलदीव्समध्ये अगेन चायना प्रो चायना झाले होते, चायनीज बेस तिथं आला. मग त्यासाठी आपल्याला लक्षद्वीप तयार करावं लागलं. वी आर हॅव्हिंग आवर ओन नेव्हल बेसेस देअर. आणि आपल्या समुद्री सीमा ठरलेल्या असतात. तर आपल्या समुद्राच्या किनाऱ्यापासून किती किलोमीटरपर्यंत आपण समुद्रात जाऊन आपली सीमा म्हणतो, हे प्रत्येक देशाचं ते इंटरनॅशनल लॉज आहेत. त्याच्या पलीकडचे जे पाणी असतं ते इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतात. पण जर तुमचं एखादं आयलंड से अंदमान निकोबार असेल किंवा लक्षद्वीप असेल, तर तिथपासून भारताची समुद्री सीमा पुढे जाते. हां, म्हणजे तिथे कुठेतरी आपलं साम्राज्य पोचलं पाहिजे. आणि म्हणजे आपलं साम्राज्य तिथपर्यंत गेलं ना, म्हणून तिथून पुढे जर 100 किलोमीटर नॉटिकल माइल्स असेल फॉर एक्झाम्पल, तर तशी ती आपली होते. म्हणजे तिथल्या ज्या सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. सो चायनाला हे पाहिजे की त्यांचा जो संपूर्ण व्यापार आहे हा संपूर्ण समुद्रमार्गे चालतो. त्यासाठीच त्यांनी पाकिस्तानमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून जो सीपेक तयार केला होता, की त्यांना चायनामधल्या पाकिस्तानमधलं पोर्ट त्यांना मिळत होतं. त्या पोर्टमधनं डायरेक्ट त्यांच्याकडे गुड्सवरती जाऊ शकत होते. पण आता खैबर पख्तूनवा आणि तिकडे जो प्रॉब्लेम सुरू झाला आहे त्यामुळे त्यांचा थोडासा त्याच्यावरती कंट्रोल कमी होत चालला आहे असं दिसतंय. पण त्यासाठी चायनाचा प्रेझेन्स इंडियन ओशनमध्ये किंवा अरेबिक सीमध्ये आहे. सो एक अशी टर्म आहे, त्याला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स असं म्हणतात, मोत्याची माळ. तर चायनाने भारताच्या आसपास अशी मोत्याची माळ तयार केली आहे. दिसायला छान दिसते, पण बरोबर गळ्याला आवडू शकते. त्याच्यामध्ये तुम्ही इकडे बघितलं तर म्यानमार आहे, बांगलादेश आहे, लक्षद्वीप आपलं मॉलदीव्स आहे, श्रीलंका आहे, इकडं पाकिस्तान आहे आणि जिबुती और वन कंट्री इन आफ्रिका ते आहेत. तर अशी त्यांनी बरोबर ते असं भारताला खेळ. मग भारत हे किती वर्षापासून करतायत ते? हे गेले 10 ते 15-20 वर्षापासूनची ती स्ट्रॅटेजी आहे. 15-20 वर्षापासून स्ट्रॅटेजी ती त्यांची इफेक्टिव्हली चालू आहे. मग त्यासाठी भारताला काय करावं लागतं, भारताला त्याच्या भोवती अजून एक माळ बनवावी लागते, सो कॉल्ड डायमंड बेल्ट. बरं. मग त्याच्यामध्ये इकडच्या बाजूची मित्रराष्ट्र बघा, इराण, ग्वादार पोर्ट तर भारताने डेव्हलप करतायत. सर्टन आफ्रिकन नेशन्स दे आर फ्रेंडली विथ इंडिया. त्याच्या खाली तुम्ही गेलात, अफगाणिस्तान आता नवीन आपला मित्र झालेला आहे. आणि नोबडी परमनंट एनिमी इन पॉलिटिक्स और इन ग्लोबल पॉलिटिक्स. सो तसंच खालच्या बाजूला आपण जपान, ऑस्ट्रेलिया, USA, इंडिया असा एक फोरम तयार केलेला आहे. असं बघताना हे सगळं लक्षात येतं की आपण आपल्याकडनं प्रयत्न करतो आहे, पण आपले जे शेजारी आहेत ते आपल्याला शांतपणे राहू देत नाहीत. म्हणजे वसुधैव कुटुंबकम वगैरे आपण जे काय म्हणतो ते फक्त आपल्यासाठीच असतं, बाकीच्यांना त्याचं काही घेणं देणं नसतं. तुम्ही स्वतः मला वाटतं बऱ्याचदा युद्धात भाग घेतला आहे ना, तुम्ही सिख रेजिमेंटमध्ये होता. हो. तर तुमचे लाईन ऑफ कंट्रोलचे किंवा असे काही अनुभव असतील तर सांगा. मॅडम, आता असं आहे की मी इन्फंट्रीतला सैनिक असल्यामुळे मला लाईन ऑफ कंट्रोलवरती आणि जम्मू काश्मीरमध्ये काम करायला खूप संधी मिळाली. मी जवळजवळ 21 वर्ष जम्मू काश्मीरमध्ये काम केलं आहे आणि तिथला टेररिझम कसा कसा बदलत गेला तो सगळा बघितला. अर्बन एरियामध्ये सुद्धा माझी काही सर्टन ऑपरेशन झाली होती. देन लाईन ऑफ कंट्रोलवरती ऑपरेशन्स होती. सांगा ना काही ऑपरेशन्सबद्दल. ती आवडतं ऐकायला मला. म्हणजे आम्ही आयदर पिक्चरमध्ये तरी बघतो किंवा एखादी छोटीशी अशी बातमी येते की असं असं ऑपरेशन झालं, इतके ठार मारले गेले. मॅडम 2003-04मध्ये JNKमध्ये इलेक्शन्स होत्या. वेगवेगळ्या राज्यातनं पोलिंग एजंट्स, पोलिंग बूथ इन्चार्ज वगैरे सगळे बोलवले गेले होते आणि माझ्या एरियाच्या अंडर जवळजवळ 35-36 बूथ होते. आणि त्या बूथमध्ये जाऊन मी दिवसभर सकाळी जे 7 वाजता निघालो होतो ते संध्याकाळी जवळजवळ 5-5:30ला माझ्या हेडक्वार्टरमध्ये परत आलो होतो. सगळ्या बूथची व्यवस्था ठीक आहे ना वगैरे बघून. आणि एक दिवसानंतर आफ्टर गॅप ऑफ 1 डे इलेक्शन्स होणार होत्या. तर ज्यावेळी आपण JNK किंवा अशा इन्सर्जन्सीच्या एरियात काम करतो त्यावेळी तुमच्याकडं खबरे असतात ज्यांना आपण सोर्स म्हणतो, आमच्या आर्मीच्या भाषेमध्ये सोर्स म्हणतात. तर ज्यावेळी मी गेटवरती आलो त्यावेळीच मला अशी मेसेज मिळाला की सर आपला जो एक सोर्स त्या एरियामधला आहे तो आलेला आहे. तर तिथे एक गाव होतं आणि त्या गावामध्ये 3 टेररिस्टनी असा ऐलान केला होता, डिक्लेअर केलं होतं की ह्या गावातनं जो माणूस पहिल्यांदा व्होट टाकेल त्याला आम्ही मारून गावाच्या बाहेर लटकवू. अरे बापरे. अँड दॅट
विलेज वॉज अंडर माय एरिया. सो तो मी त्याला विचारलं इन्फॉर्मेशन बरोबर आहे? तो म्हणला सर बरोबर आहे. आमच्या आर्मीमध्ये त्या कमांडो प्लटून्स असतात, त्याला आम्ही घातक प्लटून म्हणतो. सो मी आमची घातक प्लटून तयार केली. मी स्वतः त्यांच्याबरोबर लगेच माझे बुलेट प्रूफ आणि माझी AK-47 घेऊन आम्ही रात्रभर. तुम्ही AK-47 ट्रेंड होतात? हो, एव्हरी आर्मी ऑफिसर इज ट्रेन टू ऑपरेट. आम्हाला AK-47 असं काहीतरी खूप खतरनाक असं काहीतरी वाटतं. सो बेसिक आहे का ते खूप? इट्स बेसिक रायफल. इट्स अ बेसिक रायफल ऑफ अ सोल्जर. ओके. म्हणजे प्रत्येक सोल्जर हा मशीन गन, लाईट मशीन गन, मिडियम मशीन गन, पिस्टल, रायफल, कार्बाईन हे सगळे वापरायला तयार असतो. सम ऑफ देम आर यूज ट्रेन फॉर रॉकेट लॉन्चर्स ऑल्सो. देन देर इज अ मिसाईल प्लटून ऑल्सो. त्या मिसाईल प्लटूनमधून अँटी टँक मिसाईलसुद्धा फायर होतात. पण ते लँडवर नव्हतात म्हणजे? हां, लँडवर नव्हतात. आणि प्लस त्याच्यामध्ये तोफखानासुद्धा आमचा असतो, ज्याला आपण 81 मिलिमीटर मॉटर्स म्हणतो. तर इन्फंट्री बटालियनमध्ये इन्फंट्री बटालियनचा म्हणजे त्याला CO साहब का तोफखाना बोलते, की त्याच्यामध्ये सुद्धा 81 मिलिमीटर मॉटर्स इज व्हेरी पोटेंट अँड पॉवरफुल वेपन. अजूनही वापरलं जातं. तर त्याच्यानंतर आम्ही रात्री 3-3:30पर्यंत त्या पर्टिक्युलर पॉईंटला पोचलो. खाली एक असं उतारावरती घर होतं. त्या घरामध्ये ते 3 टेररिस्ट आहेत असं कळलं. मग आता करायचं काय? रात्री अटॅक केला तर अवघड होईल, अंधारात त्यांना फायदा घेऊन ते पळू शकतील. मग मी आणि माझ्या कलिग्सनी ठरवलं की आपण फर्स्ट लाईट म्हणजे सूर्य जसा उगवेल तसा आपण असॉल्ट करूयात. म्हणून आम्ही अशी त्याला आपण व्यूहरचना म्हणू शकतो तसे आम्ही कॉर्डन लावला आणि त्या घराला सगळ्या बाजूनी घेरलं. आणि फक्त एवढं ठरलं होतं की बाबा आपला माणूस असेल. आणि मी सरदार सिख रेजिमेंट असल्यामुळे सगळ्यांच्या डोक्यावर पगडे असतात. ऑफिसरसुद्धा वेन वी गो देअर आम्ही बऱ्याचदा दाढी वाढवलेली असते अँड वी वेअर टर्बन. सो म्हटलं आपल्या माणसाला मारू नका, बाकी सगळं ठीक आहे. आणि आम्ही सकाळी फर्स्ट लाईटला अटॅक केला. त्या घरावरती 14 मिनटं आमचं ऑपरेशन चाललं आणि 14 मिनटात आम्ही तिघांनाही मारलं. ऑपरेशन चाललं म्हणजे एक्झॅक्ट काय केलं? पहिल्यांदा आम्ही त्या घरावरती जंप मारली. अच्छा, तुम्ही फिजिकल रूफवरती मातीचं मड हट्स होते ते असं. जर तुम्ही माउंटनमध्ये घरं बघितली असतील तर जशी ती डोंगराच्या साईडला अशी लागून असतात आणि त्यांचे फ्लोअर्स असल्यासारखे असतात. तर पहिल्या फ्लोअरवरती जंप मारली. तर तिथून त्यावेळी एक म्हातारा बाहेर आला, त्याला पकडून वरती ओढला आणि त्याला विचारलं खाली. तो म्हणा खालच्या सगळ्यात खालच्या घरात आहे. खालच्या घरावरती आम्ही गेलो. तिथल्या 2 भोकातनं आमच्यावर ग्रेनेड अटॅक झाला. मग त्यावेळी मी माझा ऑपरेटर होतो. आम्ही ग्रेनेड बघितल्यावर त्याला फुटायला 3 सेकंद लागतात माहिती. 3 सेकंदात जेवढं जोरात पळताला जेवढं पळलं पण लकीली लागलं नाही दोघांनी. आणि मग फाईट सुरू झाली. म्हणजे ते आतून फायर करायला लागतात, आपण बाहेरून फायर करतो. आणि ह्याच्यामध्ये एक जण त्याच्यातला बाहेर पळाला, त्याला माझ्या समोरच्या टीमने उडवला आणि बाकी दोघांना आम्ही त्या घरातच मारला. आत शिरून मारला? हा, खिडकीतून दरवाजातून फायरिंग सुरू झालं. म्हणजे जसं तुम्ही बघता तसं समथिंग लाईक दॅट. पण मग तुम्ही अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट असतात? मग त्यांच्या नसतात? नाही, ते झोपलेले होते. नाही, जागे होते, रात्रभर जागे होते. मग त्यांनी नव्हतं घातलं? नाही, त्यांच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट नाही येत अजून तरी, आली नाही त्यांच्याबरोबर. टेररिस्टकडे नाही येत म्हणजे अजून तरी त्यांना दिली नाही गेली. पलीकडच्या बाजूल्याकडे नसतील तेवढी बहुतेक. आणि 14 मिनिटात आम्ही ते आय वॉज व्हेरी लकी. कारण बऱ्याचदा काय होतं, ऑपरेशन 72 तास चालतात. यू डोंट वॉन्ट एनी ऑफ युअर कलिग्स टू गेट इंज्युअर्ड. मिनिमम इंज्युअर्ड म्हणजे कॅज्युअलिटी तर नको, पण इंज्युरीसुद्धा नको कोणाला. अँड टू आवर गुड लक त्या 14 मिनिट तिघांनाही मारलं. आणि नेक्स्ट डे त्या गावामध्ये 100% वोटिंग झालं. मग वी हॅड गिव्हन डिक्टेट की बाबा रे आता ह्यांना मारले, आता कोणी घरात राहिलं तर बघा. पहिली होती ती इलेक्शन तेव्हाची? हां, ती बऱ्याच दिवसांतर, बऱ्याच वर्षानंतरची ती होती. पण मग आत ॲक्च्युअल कोणी शिरायचं त्या घरामध्ये हे कोण ठरवतं? आता असं असतं की ज्यावेळी तुम्ही असे हाऊस एंट्री वगैरे करता त्यावेळी त्याचं आमचं ट्रेनिंग चालू असतं. त्यावेळी प्रत्येक वेळी, आणि आम्ही बडी पेअर्समध्ये काम करतो. म्हणजे मी आणि माझा बडी, जरी मी त्यावेळी ऑफिसर असलो तरी माझा बडी हा विल बी हवालदार, नायक और सिपाही ऑल्सो. बट देन वी आर लाईक वन. ही इज लुकिंग आफ्टर माय बॅक, आय एम लुकिंग आफ्टर हिज बॅक. आणि त्याच्यामध्ये मग हाऊस एंट्री करणारा कोण पुढे जाणार, कोण मागं राहणार, कोण कव्हरिंग फायर देणार, हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याच्या रिहर्सल्स आणि प्रॅक्टिसेस होत असतात. दॅट्स वाय आर्मी ही सतत ट्रेन केली जात असते. म्हणजे तुम्ही ज्यावेळी बघता की आता हा एक्सरसाइज सुरू आहे, तिकडं तो एक्सरसाइज सुरू आहे, तर त्याच्यामध्ये ग्रासरूट लेवलपासून ते कोर लेवलपर्यंत, कोर इज द हायेस्ट फायटिंग फॉर्मेशन ऑफ आवर आर्मी, तर त्याच्यामध्ये संपूर्ण ट्रेनिंग असतं.
आणि तसा तो एक्सरसाइज कंडक्ट होतात. त्या एक्सरसाइज कंडक्ट करण्यासाठी ट्रेनिंग वर्षानुवर्ष चालतं. एव्हरी डे यू हॅव टू कीप ट्रेनिंग अँड इव्हॉल्व मेथड्स टू डिफीट एनिमी. मग त्यामुळे आर्मी जरी पीस स्टेशनमध्ये आली असली तर बॉर्डरवरती तर डिप्लॉईड असतात, तो वेगळाच एक भाग असतो. पण पीस स्टेशनमध्ये सुद्धा ट्रेनिंग चालू असतं. ट्रेनिंग सायकल्स असतात. कंपनी लेवल ट्रेनिंग, प्लटून लेवल ट्रेनिंग, सेक्शन लेवल ट्रेनिंग, स्पेशलाइज ट्रेनिंग, पूर्ण बटालियनचं एकत्र ट्रेनिंग, मग ब्रिगेडचं ट्रेनिंग, असे सतत ॲक्टिव्हिटी हे चालू असतात. तर ही एक असाच हा इन्सिडेंट होता की त्याच्यामध्ये फार लवकर सक्सेस मिळाला होता. कारण बऱ्याचदा काय होतं 72 तास ऑपरेशन चालतात. तुम्ही बघितलं असेल पेपरामध्ये की इथं ऑपरेशन चालू आहे, आज 2 मारले गेले, अजून हे. कारण टरेन इज नॉट ऑलवेज इन युअर फेवर अँड soldier has to be lucky every day. Terrorist has to be lucky once. खरंय. So असं कधी झालंय का की अशी हाऊस एंट्री करताना किंवा अशी ॲक्च्युअल चालू आहे तुमची लढाई आणि तुम्हाला काहीतरी दुखापत झाली किंवा तुमचा एखादा बडी आहे किंवा तुमचा दुसरा एखादा सैनिक तुम्ही गमावला, असं कधी झालंय का लाईफ मॅडम होतं नाही. तुम्ही असं बघितलं मी का? सुरणकोटमध्ये एक ऑपरेशन चाललं होतं. त्याच्यामध्ये अशाच हाऊस एंट्रीमध्ये एक माझा शिपाई सुखबीर म्हणून होता. फार चांगला असा तगडा मुलगा होता आणि त्यांनी बुलेटप्रूफ घातलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली तो टेरेसचा कॉर्नरला साईडला बसला होता आणि त्यांनी इकडून फायर केला आणि तो गेला. पण त्यांनी जाताच एका टेरेसला मारलं होतं. सो इट्स अ सॅड थिंग. तुम्ही बघितलं ते? हो, दॅट वी हॅड टू रिट्रीव्ह हिज बॉडी आफ्टर वी किल दोज 2 टेररिस्ट. किती मारलेत तुम्ही टेररिस्ट आतापर्यंत? मॅडम असं इन जनरल काउंट सांगता येणार नाही. म्हणजे टेररिस्ट सारखे तयार होत असतात आणि आपली आर्मी, शेवटी आपली आर्मी पण एक जोखीम असते. जीवावर उदारून तुम्ही जात असता ना तिकडे. मॅडम ज्यावेळी सक्सेस असतो ना तो सगळ्यांचा असतो. हां, ते बरोबर. आणि म्हणजे इंडिव्हिज्युअली किती मारले हा प्रश्न येत नाही. पण वेनेवर ऑपरेशन इज सक्सेसफुल, त्याच्यामध्ये 3 मारले, 1 मारला, 2 मारला, 5 मारले, ह्याला महत्त्व आम्ही कमी देतो. कारण आजचा टेररिस्ट आज इथं नाही मारला गेला तो पुढे मारला जाणार आहे. त्याचं लाईफ हे 6 ते 8 महिन्यापेक्षा जास्ती नसणार आहे, मॅक्झिमम 1 इयर. तुम्ही किती मोठा बुराणवाणी म्हणा स्वतःला, तो जगणार तेवढाच आहे. त्याच्या नावाची गोळी ही लिहिलेली आहेच. पण ज्यावेळी तुम्ही एक ऑपरेशन करून येता आणि यू आर सक्सेसफुली बॅक विथ एंटायर टीम, की नॉट अ सिंगल स्क्रॅच ऑन समबडी, देन दिस इज इंडियन आर्मी स्पीकिंग. येस, नाही का? की तुम्हाला एवढा विश्वास आहे की तो टेररिस्ट आज न उद्या मारला मारणारच मॅडम. तेवढ्यासाठीच तर आम्ही भारताने आपलं सैन्य तयार केलं आहे. म्हणजे मी तर म्हणतो की प्रत्येक नागरिकाला सैनिक बनलं पाहिजे. म्हणजे सैनिक बनणं ह्याचा अर्थ की युनिफॉर्म घालून परेड करून आर्मीत भरती होणं असंही नाही आहे. पण आपण जे वागतो, आपण ह्या देशामध्ये ज्यावेळी काहीतरी करत असतो, सॉरी थोडासा डायग्रेस होतो आहे सब्जेक्टपासून, पण मला थोडंसं एक वाईट वाटतं ज्यावेळी रस्त्यावरनं आपण बघतो ट्रॅफिक सिग्नल तोडून लोक जातात, रस्त्यावर थुंकतात, घराच्या बाहेर कचरा फेकतात. फार दुःख होतं की ज्या देशासाठी आज तो सीमेवरचा सैनिक खरंय पण आपली जोखीम प्राण पणाला लावून लढतोय, त्यासाठी तुम्ही मागं काय ठेवताय? तर ती एक माझी छोटीशी अपील आहे तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू की सर्वांना की तुमच्यातला एक सैनिक जागा करा. आणि देशभक्ती हे फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला नको, रोज देशभक्त व्हा. आपल्या समोरचा एरिया साफ करा. बेसिक गोष्टी आहेत तुमच्या लाईफमधल्या. सिग्नल तोडू नका, ओव्हर स्पीडिंग करू नका, ट्रिपल सीट जाऊ नका. सॉरी, वी कॅन कम बॅक टू. कारण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काही देशांमध्ये म्हणजे सिंगापूरमध्ये वगैरे कंपल्सरी तुम्हाला 2 वर्ष मिलिटरी ट्रेनिंग करायला लागतं. मॅम सिंगापूर इज अ व्हेरी छोटा कंट्री आहे. हां, आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये तेवढे मॅनपॉवर त्यांना सतत स्टँडिंग आर्मीची जरूर नाही आहे. कारण त्यांच्या थ्रेट्स फार कमी आणि वेगळे आहेत. पण आपल्याकडं असं आहे ना की आपल्याकडं थ्रेट्स वाढत जातात, पण प्रत्येकालाच मिलिटरीचं ट्रेनिंग देणं शक्य नाही आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे NCC आहे. काही नसलं तरी तुमच्याकडं एक स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःच्यावरती कॉन्फिडन्स असला पाहिजे की बाबा मी एक चांगला नागरिकच बनीन ह्या देशाचा. मला वाईट वागायचं नाही, मला चुकीचं वागायचं नाही. वाईट म्हणण्यापेक्षा चुकीचं वागायचं. तुम्ही सिख रेजिमेंटमध्ये किती वर्ष होतात? मॅडम आर्मीमध्ये असं असतं की ज्यावेळी ऑफिसर ट्रेनिंगला जातो त्यावेळी त्याचं ट्रेनिंग वेगवेगळ्या मार्गाने होतं. NDAच्या थ्रूसुद्धा मुलं येऊ शकतात. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या थ्रू आफ्टर ग्रॅज्युएशन लोक जाऊ शकतात. OTAला शॉर्ट सर्व्हिस कमिशनची अकॅडमी आहे. आणि
जर तुम्हाला आश्चर्य वाटेल, NDAच्या 350 वेकन्सीजसाठी 7 ते 7.5 लाख मुलं दर 6 महिन्याला रिटर्न एक्झाम अटेम्प्ट करतात. त्याच्यातली 1,500 ते 2,000 मुलं इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतात आणि त्यातली 350 मुलं NDAत घेतली जातात. आणि आता तर सांगायला फार अभिमान वाटतो की आपल्या मुलीसुद्धा इंडियामध्ये सुरू झाल्या आहेत. फर्स्ट बॅच IIMमध्ये गेलेली आणि ती पासआउट झाली, आता ती होईल आता. सो एअरफोर्सचं सुद्धा असेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ज्यावेळी तुम्ही अकॅडमीमधून पासआउट होत असता त्यावेळी तुम्हाला चॉईस ऑफ आर्म्स विचारला जातो की तुम्हाला कुठल्या काय ह्याच्यात जायचं आहे. तर आपल्याकडं आर्मीमध्ये इन्फंट्री आहे, म्हणजे ज्याला आपण पायदळ म्हणू शकतो. आर्मर्ड कोर आहे, म्हणजे टँक रेजिमेंट्स आहेत. आर्टलरी, रेजिमेंट ऑफ आर्टलरी म्हणजे तोफखाना आहे. एअर डिफेन्स आर्टलरी म्हणजे शत्रूच्या विमानाच्या विरोधात जी फायरिंग करणारी वेपनरी असते ती एअर डिफेन्स आर्टलरी आहे. कोर ऑफ इंजिनियर्स आहे. नंतर सपोर्ट करणारे सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आर्मी सर्व्हिसेस कोर, ऑर्डनन्स कोर, आर्मी मेडिकल कोर. ह्या सगळ्यांना मिळून चॉईस ऑफ आर्म असतो. मेडिकल ऑफकोर्स त्यांचं एंट्री वेगळी असते. तर मी इन्फंट्री घेतली होती आणि मला 6 रेजिमेंट मिळाली. माझ्या ब्लॉकमध्ये वेकन्सी होती अँड somebody thought that I'm fit for 6th regiment. So when you get commissioned into 6th regiment, you are part of that regiment throughout your life. असं आहे. हां, म्हणजे मी माझी बटालियन कमांड केली 2004 ते 2006 मध्ये. म्हणजे आज जवळजवळ 20 वर्ष झालेली आहेत. पण अजूनही कोणी विचारलं, अरे ब्रिगेडियर लेमॅ कोण? अरे तो 6th रेजिमेंटचे का? अच्छा. हां, म्हणजे दॅट इज 5th बटालियन, द 6th रेजिमेंट इज माय सेकंड होम, और यू कॅन कॉल इट फर्स्ट होम ऑल्सो. कारण मी जवळजवळ तिथं गेली 39 वर्ष त्या रेजिमेंटच्या बरोबर आहे, आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो. आता मला सध्या जो आपला धुरंधर पिक्चर चालू आहे त्याच्यावरनं विचारायचं आहे की म्हणजे हे जे हेर खातं आहे ते अगदी महाराजांच्या बहिर्जी नाईक तेव्हापासून आहे. तर त्या हेर खात्याबद्दल सांगा की ते कोणत्या प्रकारे त्याचा उपयोग केला जातो आणि कुठपर्यंत ते माहिती मिळवतात. म्हणजे इन्फॉर्मेशन जे सध्या फार महत्त्वाची आहे ना. येस, ॲब्सोल्युटली. मॅडम, आता हेर खात्याबद्दल मी तेवढं डिटेलमध्ये सांगू शकणार नाही, बिकॉज आय एम नॉट फ्रॉम दॅट डिपार्टमेंट. हाऊएव्हर मला जी थोडीफार माहिती आहे की प्रत्येक देशामध्ये दुसऱ्या देशाची सिक्रेट सर्व्हिस ॲक्टिव्ह असते. मोसाद असेल, CIA असेल, KGB असेल, ISI पाकिस्तानची असेल किंवा इस्रायलची असेल, मोसाद सॉरी, आणि बाकीच्यांसुद्धा तशी आपलीसुद्धा एखाद दुसरी एजन्सी असते. एकच नसतात, 2-3 असू शकतील. आणि मग त्यांचं काम असतं की टू गो अक्रॉस अँड फाइंड आउट द इन्फॉर्मेशन. आता ती इन्फॉर्मेशन त्याच कंट्रीमधून मिळेल का? मे नॉट बी. इट मे बी अवेलेबल इन सम अदर कंट्री. म्हणजे सो जर मला एका देशाबद्दलची माहिती घ्यायची असेल आणि जर मला ती साऊथ अमेरिकेमध्ये मिळणार असेल तर मी तिकडे जाऊन काम करत राहीन. पण ज्या देशाची इन्फॉर्मेशन घ्यायची असते त्यासाठी खास ट्रेनिंग दिलेली लोक तिथं जातात. त्यांचं कधीही नाव पुढे येत नाही. ते त्या देशाचे नागरिक म्हणून राहिलेले आहेत कित्येक वर्ष. बऱ्याच लोकांची अशा केसेस आहेत की तिथे त्यांचं लग्नसुद्धा झालं होतं आणि ते इन्फॉर्मेशन आपल्या देशाला देत राहतात आणि त्या इन्फॉर्मेशनचा फायदा खूप होतो. आता ही झाली फिजिकल इन्फॉर्मेशन. पण अशा काही केसेस आहेत माहिती तुम्हाला? मॅडम, आता तुम्ही त्याच्यात नव्हता? मी नव्हतो त्याच्यामध्ये. पण तुम्हाला सांगतो की ह्याच्या पुढची स्टेप जी आलेली ती की इज युअर सॅटेलाईट कम्युनिकेशन, सॅटेलाईट एरियल सर्व्हेलन्स. तुमचे सॅटेलाईट सर्व्हेलन्स सॅटेलाईट जे वरती आहेत ते तुम्हाला कंटिन्युअस इन्फॉर्मेशन देत आहेत. ऑफकोर्स फिजिकल इन्फॉर्मेशन इज इसेन्शियल. जे डोळ्यांनी बघितलं किंवा जे कानाने ऐकले त्यापेक्षा डोळ्यांनी बघितले जास्ती इम्पॉर्टंट असतं. पण ते डोळे आता स्पेसपर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे तशी आता तेवढी जरूर आहे नाही आहे हे माहीत नाही, पण वॉरफेअर फार एकदम बदलत चाललं आहे. त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी विचारणार होते त्याच्याबद्दलच तुम्हाला की आता सध्या सायबर वॉरफेअर आहे किंवा म्हणतात ना की अवकाश युद्ध चालू झाले. तर आता युद्ध कसं लढलं जातं आहे, म्हणजे तंत्रज्ञान आणि युद्ध याच्याबद्दल सांगा. आता इथून पुढे जे युद्ध होणार असेल ते जरूरच नाही की तुम्हाला आर्मी बरोबरच घेऊन युद्ध करावं लागेल. देर इज समथिंग कॉल्ड इकॉनॉमिक वॉर. जे चायनाबरोबर आपलं तर आता थोडंसं ठीक होतंय. असं अमेरिकेने आपल्यावर ते हे लावले टॅरिफ. इट्स अ इकॉनॉमिक वॉर. इंडियाला ऑइल मिळू नये, रशियन ऑइल जे आपण विकत घेत होतो, बट वी आर नॉट बाईंग इन डॉलर्स. दॅट वॉज द ओनली डिफरन्स. ते त्यांनी बंद करून टाकलं. त्या 2 कंपन्या त्यांनी बंद केल्या की विथ दॅट इंडिया मे क्रम्बल. सो दॅट्स द वे इकॉनॉमिक वॉर्स आर प्लेड. किंवा
हे पर्टिक्युलर इक्विपमेंट त्यांना मिळूच द्यायचं नाही, त्यांच्यावर सँक्शन्स टाकायची की क्रायोजेनिक इंजिन मिळून न देणं इज प्रॉब्लेम फॉर स्पेस टेक्नॉलॉजी. सो दॅट इज फर्स्ट इकॉनॉमिक वॉर. आजपर्यंत अमेरिका डॉलर छापत होतं आणि जग ऐकत होतं आणि त्या डॉलरला इंटरनॅशनल करन्सी म्हणत होतं. बट टाइम्स हॅव चेंज. गेली 10 वर्ष अमेरिकेने ज्यांना पाहिजे त्यांना दाबलं, ज्यांना पाहिजे त्यांना मारलं, ज्यांना पाहिजे त्यांना वरती आणलं. पण आता टाइम्स आर चेंजिंग. चायना इज इक्वली स्टँडिंग फेस टू फेस विथ अमेरिका. सो जर ह्याच्यामध्ये बघितलं तर त्यांना चायनाशी इकॉनॉमिक वॉर करून उपयोग नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची टॅरिफ 10% ठेवली आहेत. आज त्यांना वाटतं इंडिया वीक आहे तर त्याला दाबू. सो दॅट इज वन थिंग. दुसरी, पहिले आधीच्या वेळची युद्ध होती ती स्विफ्ट आणि शॉर्ट ड्युरेशनची होती. पण सध्याच्या ह्याच्यामध्ये जे आपण बघतोय, जी 2 महत्त्वाची युद्ध आता अजूनही चालू आहेत, रशिया युक्रेन वॉर, हे गेले 3 वर्ष चालू आहे. हमास गाझा, इस्रायल, अगेन 2 वर्ष झाली त्या वॉरला. सो इतकं सोपं वॉरफेअर राहिलेलं नाही आहे. सो फिजिकल वॉर तर चालूच राहणार आहे. अच्छा, ते चालूच राहील, पण त्याच्याबरोबरच सायबरमध्ये आलात तुम्ही तर सायबर अटॅक्स आहेत. तुमच्या एंटायर नॅशनल पॉवर ग्रिडवरती जर अटॅक झाला, आणि तो पण रिमोटनी, रिमोट थ्रू कॉम्प्युटर्स, हॅकर्स आणि जे सायबर ग्रुप्स ॲक्टिव्ह असतात, जर तुम्ही नेटवर गेलात तर प्रत्येक कंट्रीचे ॲक्टिव्ह हॅकर्स आणि सायबर ग्रुप्स सापडतील. दोज हू आर ट्राईंग टू हॅक समबडी एल्सेस सिस्टम्स फॉर डिस्ट्रक्शन ऑर त्या राष्ट्राला क्रिपल करण्यासाठी. तुमची डार्क वेब अँड ऑल दिस थिंग. सो तुमची पॉवर ग्रिडवरती अटॅक होऊ शकतो, तुमच्या एअरलाईन्सवरती अटॅक होऊ शकतो. कॉम्प्युटर सिस्टम्स आर देअर. समबडी कॅन हॅक इन टू युअर नॅशनल सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंट्स. हे सगळीकडे हे प्रयत्न चालू आहेत. सो सायबर वॉर ते झालं. इन्फॉर्मेशन वॉरफेअर आज प्रत्येक माणसाला TV अवेलेबल झाला आहे. नॅरेटिव्ह आणि नॅरेटिव्ह सेट करणारे कोण आहेत? ज्यांना पैसा मिळतोय ज्यांच्याकडून, त्यांचं नॅरेटिव्ह सेट ते करणार. एखादं उदाहरण सांगा की कसं नॅरेटिव्ह हे लोकांचं माइंडसेट कसं बदलतात. आता ऑफ सिंदूरचाच घ्या. सारखं प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला की भारताची 7 राफेल पाडली. पहिले 4 होती, मग 5 झाली, मग 7 झाली, अजून त्यांना जास्ती मिळाले नाहीत. मग त्यांनी व्हिडिओ गेम्समधले सुद्धा क्लिप्स टाकायचा प्रयत्न केला. आणि इनिशियली पीपल वर बिलिव्हिंग की येस, म्हणजे इथपर्यंत झालं की क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा त्यांच्या प्लेयरने असा हात काहीतरी केला होता, इतकी विमानं पाडली करून आत्तामध्ये वर्ल्ड कपमध्ये. बट हे नॅरेटिव्ह त्यांनी सेट करायचा प्रयत्न केला. त्याला काउंटर आपण काय केलं? आपले जे एअरचीफ होते त्यांनी सांगितलं की येस, इक्विपमेंट डॅमेज अँड लॉसेस इज पार्ट ऑफ वॉर, बट वी आर गिव्हिंग यू प्रूफ. हा बघा प्रूफ, ही सॅटेलाइट इमेजेस आहेत. These satellite images are available on payment also. There are certain agencies in the world they can give you photograph of any place on payment. आणि ह्याच्यामध्ये आम्ही पाकिस्तानची इतकी डिस्ट्रॉय केली आहेत विमानं. आता अमेरिकेने पाकिस्तानला काही $1 बिलियन मदत दिली आहे. कशाला? तर F-16 अपग्रेड करायला. का? तर जी डॅमेज झाली, ती जी जळली गेली, ती आता परत रिपेअर करून उभी तर केली पाहिजेत. सो नॅरेटिव्ह हे असं सेट होतं. जर आपण रोजच ओढून सांगायला लागलो की ठाण्यामध्ये महापूर आला आहे, तर काहीतरी लोक घराच्या बाहेर पडून बघतील ना, ठाण्यात महापूर आला आहे का नाही. कारण ठाण्याला नदी जरी नसली तरी महापूर कुठून आला. पण माइंड असं आहे ना की त्याच्यावरती ताबा मिळू शकतो सतत तेच ऐकून. दॅट इज वेअर आवर नेशन हॅज टू अंडरस्टँड नॅशनल पॉलिसी अँड व्हॉट इज आवर एम. आणि आता आपण जे म्हणतो की सगळ्यात प्रगत म्हणजे जी मला एक विचारायचं होतं की आपली शस्त्र आहेत किंवा आपली मिसाईल्स आहेत, त्याच्यामध्ये कुठली नवीन प्रगत टेक्नॉलॉजी आली किंवा AI आहे, रोबोटिक्स आहे? मॅडम, ऑपरेशन सिंदूरचा जो काळ आहे किंवा त्याच्या आधीचा काळ आहे, याच्यामध्ये रोबोटिक्स आणि रिमोट कंट्रोल वेपन्सचा फार मोठा भाग आलेला आहे. म्हणजे ड्रोन ऑपरेशनसुद्धा, मिसाईल तर आहेतच आहेत. पूर्वीच्या काळी फायटर्स जायची, टार्गेटवर पोचायची, बॉम्ब टाकायची. आता त्यांना तिथं पोचायची जरूर नाही. यू कॅन स्टे इन इंडियन टेरिटरी अँड बियॉन्ड व्हिज्युअल रेंज मिसाईल्स जी आहेत त्यांनी फायर करू शकतात. ब्रह्मोस आहे किंवा बाकी हां. प्लस जी आपली इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, अच्छा, पृथ्वी आहे, आकाश आहे, ही जी आहेत मिसाईल कुठपर्यंत पोहोचतात ही?
पृथ्वीचे लेटेस्ट जे आपली चालले ते इट कॅन रीच एनी कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. आपल्याकडे आहे तेवढी आहे कॅपॅसिटी. आपली कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी आहे. आपल्या सायंटिस्टनी तेवढा काम केलेलं आहे. म्हणून तर हे आता जे नो टाईम येतात म्हणजे वॉर्निंग टू एअरमन की आम्ही इथून फायर करणार आहोत. आणि आपले जनरली फायरिंग हे होते अंदमान निकोबारच्या त्या एरियामध्ये. मग तिथल्या विमानांना आणि ह्या सगळ्यांना आधीच वॉर्निंग द्यायचं की ह्या वेळात इथं येऊ नका, इथं नुकसान होऊ शकतं. मग चायना त्यांची शिप्स पाठवतं तिकडं सर्वेलन्स शिप्स की ह्यांचं खरीच केपेबिलिटी आहे का नाही ते बघण्यासाठी. मग आपण तो नो टाईम कॅन्सल करतो आणि मग परत दुसऱ्यांदा इश्यू करतो. ती शिप्स परत बाहेर जायला मग ते लागल्यावर इंटरसेप्ट करतात काही मेसेजेस. मेसेज इंटरसेप्ट ते ट्रॅजेक्टरी इंटरसेप्ट करतात ना की हे कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतं आणि कितपत ॲक्युरेसीने हे काम करू शकतं. सो हे एक झालेलं आहे. नंतर आता रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट्स आता यायला लागतील. पायलटलेस एअरक्राफ्ट तर आलीच आहेत ऑलरेडी. आणि त्यांना आता एरियल प्लॅटफॉर्मना वेपनाईज केलेले आहे. आता आपण जे घेतोय ते सगळे वेपनाईज एरियल प्लॅटफॉर्म्स यायला लागलेत. प्लस आपल्या इथली लोकल म्हणजे स्वदेशी टेक्नॉलॉजी आहे ती फार फास्ट डेव्हलपिंग झालेली आहे की प्रत्येक फील्डमध्ये आर सायंटिस्ट आर यंगस्टर्स ग्रॅज्युएट्स फ्रॉम इंजिनिअरिंग कॉलेजेस IIT ही मुलं सगळी पुढे येऊन ते प्रोजेक्ट्स तयार करतायत की ड्रोन्स कसे बनवता येतील, त्याच्यामध्ये अजून काय टेक्नॉलॉजिकल हे करतायत. काही वर्षापूर्वी आपल्याला ड्रोन म्हणजे फक्त ते क्वाडकॉप्टर उडणारं आणि फोटो काढण्यासाठीच होतं. पण आज ते सगळं संपून त्याच्या फार पुढं आपलं टेक्नॉलॉजी गेलेली आहे. आणि ड्रोन वॉरफेअर जे आहे हे वन ऑफ द चीपेस्ट फॉर्म ऑफ वॉरफेअर. इट्स व्हेरी इझी. एक तर ह्युमन लॉस आपल्याकडचा नाही आहे. इट कॅन डिप्लॉयड फ्रॉम एनिवेअर. इट इज कॉम्पॅक्ट अँड इट कॅन हॅव मास डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट. आता तुम्ही ज्यावेळी ह्याच्यामध्ये बघता आपल्या कुठलाही इव्हेंट होतो तिथं असं ड्रोनमध्ये एकदम असे सगळे नाही शूटिंग नाही सिंक्रोनाइज ड्रोनचे इफेक्ट वगैरे असतो. हा सिंक्रोनाइज इफेक्ट ड्रोन स्वॅम्प म्हणून वापरता येतो ना. त्याच्यामध्ये जर तुम्ही वेपनाईज केलं तर ते संपूर्ण ड्रोन त्या पर्टिक्युलर ठिकाणी जातील. पण आता ते सबमरीनमधनं पण लॉन्च होऊ शकतं ना. सबमरीन लॉन्च मिसाईल्स आहेत, शिप लॉन्च मिसाईल्स आहेत, लँड बेस्ड मिसाईल्स आहेत, एअर बेस्ड मिसाईल्स आहेत. अजून स्पेस is not weaponized. But there is a capability to weaponize space with all big powers, including स्पेस स्टेशनवरनंच. Not station. Then Either destroy enemy satellite. Because there are two types of satellites, geosynchronous and geostationary. So geosynchronous जो असतो तो ठराविक वेळात गोल फिरून त्या ठिकाणी परत येतो. आणि जिओस्टेशनरी असतो तो परमनंट तिथंच राहतो, त्या स्पीडमध्ये राहून तिथली माहिती गोळा करत असतो. आता जर आपल्या डोक्यावर एक सॅटेलाइट कंटिन्युअस त्रास देतोय, you can destroy it. And after some time satellite also can be weaponized to fire from there. पण अजून ती ट्रीटी आहे की त्याच्यामध्ये स्पेस शुड नॉट बी वेपनाइज अशी आहे. पण तरी हो करू शकतात. केलं पण असेल त्यांच्या सॅटेलाइटवर जाऊन कोण बघणार आहे. लोकांनी केपेबिलिटी दाखवली आहेत आपले जुने सॅटेलाइट डिस्ट्रॉय करून. हो ना. आता जे नवीन कॉन्व्हर्जन्स वॉरफेअर येते म्हणजे काय त्यांनी म्हटलं फ्युचरमध्ये कॉन्व्हर्जन्स वॉरफेअर आहे विच विल बी रन ऑन AI रोबोटिक्स आणि ऑल द टेक्नॉलॉजी. मॅडम कितीही टेक्नॉलॉजी तुम्ही एकत्र आणली तरी मॅन बिहाइंड मशीन इज गोइंग टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन ऑल वॉर्स. पण विजयी कोण होणार त्या युद्धामध्ये? तंत्रज्ञान होणार की माणूस होणार? माणूस होणार. टेक्नॉलॉजी इज नेव्हर गोइंग टू बी विनर. टेक्नॉलॉजी इज क्रिएटेड बाय ह्युमन बिंग फॉर बेटरमेंट ऑफ ह्युमन बिंग्स. हे माझं मत आहे. तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी प्रगत राहा, जरी म्हणजे आपण आता अगदी सायंटिफिक त्या मूवीज बघतो, सायफाय मूवीज, त्याच्यामध्ये त्या ह्यांनी सिस्टमनीच टेक ओव्हर केलं आहे सगळं आणि आता मग ती सिस्टम कशी डिस्ट्रॉय करायची वगैरे हे सगळं झालं, ठीक आहे, दॅट्स ओके. पण आजच्याही जगामध्ये अल्टिमेट डिसिजन अँड अल्टिमेट पर्सन विल बी द मॅन बिहाइंड मशीन ऑर मॅन बिहाइंड वेपन ऑर मॅन बिहाइंड इक्विपमेंट. बिकॉज तुम्ही जरी कितीही AI वापरलं तरी AI विल हॅव सर्टन अल्गोरिथम्स. दोज अल्गोरिथम्स can be broken or new algorithms can be created. By whom? By human beings. बरोबर. सो त्यामुळे मला शेवटी आहे की कुठेही काही झालं तरी शेवटपर्यंत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे सैन्य दल हे महत्त्वाचं असणारच आहे वॉरफेअरमध्ये. दीज आर दी सपोर्टिंग इक्विपमेंट विच वी आर सपोर्टिंग टेक्नॉलॉजीज विच आर देअर. ऑफकोर्स दे विल बी डिस्ट्रक्टिव्ह, द इफेक्ट विल बी डिस्ट्रक्टिव्ह. ह्युमन लॉस कमी होतो. ह्युमन लॉस सांगता येणार नाही. उलट ह्युमन लॉस मे गो टवर्ड सिव्हिलियन्स. आत्तापर्यंत युद्ध ही बॉर्डरवरती होत होती. लॉस वॉज बिटवीन टू आर्मीज. आता कुठे नाही कुठे एनिथिंग कॅन हॅपन मॅडम. दॅट इज वेअर द टेररिझम कम्स इन. आता एक सिम्पल तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे विचार करणार की आपण
क्रिकेटच्या मॅचेस बघतो, त्या मॅचेसमध्ये स्टेडियम फुल असतं आणि कोणीही माणूस तिथे येऊन स्टॉल भाड्याने घेऊ शकतो. यू कॅन सेल समथिंग, फॉर एक्झाम्पल समोसा, वडा, स्वीट मीट or whatever it is you want to sell, soft drinks. If somebody decide to put a chemical and spike that particular food with the effect after 2 or 3 hours, that kind of delayed effect, the amount of loss, amount of havoc which it is going to create, हा फार विचार करण्याचा. त्यामुळेच आपल्याला प्रत्येक नागरिकाला सतर्क राहणं फार जरुरीचं आहे. आणि कोविडबद्दल कन्स्पिरसी होती ना की हे बायो वॉरफेअर होतं म्हणून. दॅट वॉज अ कन्स्पिरसी. दॅट इज कॉन्स्पिरसी. मॅडम आता असं आहे ना की काहींनी इंजेक्शन घेतली, त्यांनी नाही घेतली ते जगले, पण ज्यांनी घेतली तेही मेले. सो कॉन्स्पिरसी थेरीज हा प्रत्येक गोष्टीच असतं. आता एक माझा आवडता प्रश्न आहे शेवटी, थर्ड वर्ल्ड वॉर होणार का? म्हणजे झालं तर कोणामध्ये होईल किंवा कोण चालू करेल? कारण कुठून चालू होणार असेल? एव्हरीबडी इज फायटिंग समबडी. दिस समथिंग लाईक क्रिस्टल बॉल गेजिंग की ज्याच्यामध्ये आपण आता काय बोलणार याच्यामध्ये. बट देन थर्ड वर्ल्ड वॉर ही कन्सेप्ट अवघड आहे. म्हणजे कितीही जे ॲस्ट्रॉलॉजर्स आहेत ते प्रेडिक्ट करतात. जस्ट येस्टरडे आय रेड समवेअर की 2027 थर्ड वर्ल्ड वॉर सुरू होईल आणि त्याचा न्यूक्लिअर वेपन वापरलं जाईल असं पण एक प्रेडिक्शन आहे. हां, पण ते आता असं आहे ना की ज्या राष्ट्रांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यातलं एक राष्ट्र सोडून बाकी सगळ्यांना न्यूक्लिअर वेपनच्या बद्दल कल्पना आहे. कुठलंही राष्ट्र आपल्या शेजारचंच. पण त्यांनाही ते वापरू देणार नाहीत. कारण डिस्ट्रक्शन ऑफ ह्युमन काइंड इज नॉट दॅट्स नॉट व्हॉट इज वी आर एमिंग ॲट. ॲम्बिशन्स ह्या फार मोठ्या आहेत सगळ्यांच्या, पण यू कॅनॉट रूल द वर्ल्ड. कितीही तुम्ही प्रयत्न केलात, कितीही तुम्ही गजनी झालात, मोहम्मद गजनी, आणि येऊन सोमनाथवरती प्रचंड वेळा अटॅक केला तरी सोमनाथ तुमचं कधीच होऊ शकत नाही. तसंच हे की मला जर जगात पुढं जायचं असेल तर मला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पाहिजे, मला प्रॉस्पेरिटी पाहिजे, मला पीस पाहिजे. वॉर अँड डिस्ट्रक्शनमध्ये काय होणार आहे? सैन्य तर लढेलच, पण सामान्य माणसाचं नुकसान आहे. म्हणजे जे हे वॉर मॉंगरिंग म्हणतो आपण ज्याला, की आणि रशिया आणि युक्रेनमध्ये आपण बघतोय आज झेलेन्स्की आणि पुतिन यांच्यामधल्या युद्धामध्ये लाखो लोक मेली आहेत. एक रॉंग स्टेप बाय हमास of attacking Israel and unnecessary killing civilians has led to destruction of so many civilians in Gaza. Is it required? Question आहे. But I cannot predict. But problem कोणाला होणार? प्रॉब्लेम सामान्य माणसाला होणार आहे. काय प्रॉब्लेम आहे? फिअर, इकॉनॉमिक लॉस आणि फिअर ऑफ अननोन. दॅट इज बेसिकली थिंग. कारण आपला सामान्य माणूस रोजगार, रोजीरोटी ह्याच्यावरती जगतोय, त्याला तेवढा सपोर्ट नाही आहे दुसरा. त्यामुळे त्याचं जे नुकसान होणार आहे, कारण सोल्जर्स आर ट्रेंड, दे आर सायकोलॉजिकली ऑल्सो ट्रेंड, पण सामान्य माणूस नाही आहे तसा. त्यामुळे थर्ड वर्ल्ड वॉर होणं हे प्रेडिक्शन करणं भीती. म्हणजे कशाला भीती निर्माण करायची? झालं तर तेव्हा बघता येईल ना आपल्याला. वी आर प्रिपेअर्ड. आपली आर्मी ही तयार आहे, पण आपली आर्मी थर्ड वर्ल्ड वॉरसाठी प्रिपेअर्ड आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे. पण देन वी आर प्रिपेअर्ड, पण थर्ड वर्ल्ड वॉर होऊ नये असं मला वाटतं. कारण ते झालं जेवढं डिस्ट्रक्शन तेवढं भरपूर आहे या जगामध्ये. सुनीलजी, तुम्ही इकडे आलात, सर्व काही सांगितलं इंडियन आर्मीबद्दल आणि युद्धशास्त्र, बदलणारी युद्ध परिस्थिती. खूप छान माहिती आम्हाला मिळाली. आणि कुठेतरी या सगळ्यामुळे कुठेतरी एखाद्याच्या जरी मनात देशभक्ती निर्माण झाली, आपल्या देशाला वाचवण्यासाठी सैनिक काय करतात याबद्दलची जी एक सैनिकांबद्दलची प्रतिमा ती जरी जागृत झाली तरी मला असं वाटतं की आपला आज पॉडकास्ट यशस्वी झाला. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या देशामध्ये देशभक्तीची कमी नाही आहे. खूप लोक असे आहेत की ज्यांना देशावरती भयंकर प्रेम आहे, म्हणजे 99.9% आहेत. त्यामुळे मला ह्या देशाचा फार अभिमान आणि आदर आहे. आणि तुम्ही मला बोलवलं, धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आजचा एपिसोड खूप सुंदर झाला. सुनीलजींनी खूप सुंदर माहिती सांगितली. मला असं वाटतं तुम्हालासुद्धा हा एपिसोड आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन, अशाच एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीबरोबर सर्व काहीमध्ये.